मला असं वाटतं भाऊ, तुम्ही विधानसभेमधलं कामकाज पाहिलेलं आहे, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, विधान परिषदेमधलं पाहिलेलं आहे. तर विधान परिषद आणि विधानसभा याच्या भूमिकेबद्दल किंवा ह्यांच्यामधला जो डिफरन्स आहे, हा कसा तुम्ही अधोरेखित कराल? आणि आता तर तुम्ही त्या सभागृहाचे तुम्हाला तिथं बसून न्याय करायचा आहे, येस येस. तर ह्या आता भूमिकेमध्ये हेडमास्टरच्या हेडमास्टर भूमिकेमध्ये आहात तुम्ही आता, तर ह्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मी चांगल्या रीतीने बघतो. मला असं वाटतं की विधान परिषदमध्ये तुम्हाला बोलण्याची खूप संधी आहे. विधानसभेमध्ये तुम्हाला मर्यादा आहे, कारण शेवटी तिकडची संख्या 288 आहे, आपल्या इकडची संख्या ही मर्यादित असल्यामुळे. आणि म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त न्याय या परिसरामध्ये आणि किंवा प्रत्येक एका विषयावरती आपल्याला मांडता येते, बोलता येते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक काम होऊ शकतो. अनेक वेळा खाली काय होतं की लोकप्रतिनिधींनी बोलायला सुरुवात केली तर माननीय अध्यक्ष असतात, त्यांना मर्यादा दिलेली असते किंवा तिकडे तालिका अध्यक्ष असेल, मग ती बेल वाजणार नाही ही जी काळजी करतात आणि मग ती जी लिंक लागली पाहिजे त्या विषयासाठी ती होताना पाहायला मिळत नाही. ती तफावताचा भाग आहे. जसं मी म्हटल्याप्रमाणे की अनेक विधिमंडळातील जो बजेट आहे तो खाली मंजूर होतो. तुम्ही काही सुधारणा असेल ते तुम्हाला सुधारणा करता येते. परिषदमध्ये तुम्हाला फक्त सूचना करता येतात पण बदल करता येत नाही, कारण एकदा व्हाईट बुकमध्ये आल्यानंतर तो होत नाही. आणि एकदा गिलोटीन झालं आणि पास जर झाला बिल तर तो तुम्हाला वरती घेता येत नाही. मात्र कायद्यामध्ये अनेक बिलं पास झाली, वरती तुम्हाला सुधारणा करता येतात. पण जे प्रशासकीय ज्या गोष्टी जे असतात त्याचा एक मोठा बहुमान हा विधानसभामध्ये पण देखील मिळाला. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद नाही तर अभिमान आहे की या दोन्ही भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली. म्हणजे मी अनेक वर्ष, कोणाला माहीतच नसेल किंवा आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मी पक्षाचा प्रतोद होतो. आज ज्यावेळी आपण 10th शेड्यूलची गोष्ट करतोय, 2001-2 साली पहिला 10th शेड्यूलची जी पिटिशन आहे ही फाईल करणारा माणूस मी आहे, ज्यावेळी अरुण गुजराती अध्यक्ष होते. आणि ज्यावेळी त्या 10th शेड्यूलचा वापर करून लोकांना बडतर्फ करण्याचा पण निर्णय झाला होता. अर्थात कालांतरानंतर ते कोर्टातून जाऊन त्यांनी त्याला स्थगिती आणली, तो भाग वेगळा. पण एवढी माझा तो अनुभव राहिलेला आहे. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून घेऊन राष्ट्रपती, महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या हस्ते पुरस्कार मिळणं आणि माझा एक चांगला अनुभव यासाठी राहिलेला आहे की मी अरुण गुजरातींजींबरोबर काम केलेलं आहे. अरुण गुजरातीजी, कारण मी NCP मध्ये असताना ते होते, पण ते प्रदेशचे अध्यक्ष पण होते, विधानसभेचे अध्यक्ष पण होते. बाबासाहेब कुपेकरांबरोबर काम केलेले आहे. वळसे पाटील साहेब हे नेहमी निरीक्षक म्हणून घेऊन माझ्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करतात. तर ही जी मंडळी जी विधानसभेचे जे अध्यक्ष झाले त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासाठी मिळालं, खूप काही अप्रोचेबल राहता आलं. म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी चांगल्या रीतीने मी पार पाडण्याचा प्रयत्न करेन. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की संसदीय कार्य पद्धतीमध्ये पण करत असताना शासनाची पण बाजू तर यायला पाहिजे ना, कारण आपली जबाबदारी आहे की शेवटी शासनला पण विश्वासात घ्यावं लागेल. म्हणून एका चष्म्यामध्ये बघा असताना सर्वांना समान न्याय कसं मिळेल, जसं सर्व लोकप्रतिनिधींना कसं न्याय मिळेल, तसं शासनाची बाजू पण योग्य आली पाहिजे.